मी आज तुम्हाला कुल्फी बनवून दाखवते। मी ना दूध घेतलंय 1 लिटर। आता ना तो गरम करून घ्यायचा, चांगलं ना गरम करायचं असं 15 ते 20 मिनिटं। दुधाला उकळ आले, पूर्ण ना असं डवळा फिरून ना मिक्स करत घ्यायचं। बघा आपलं आता दूध उकळून झालंय। 15 ते 20 मिनिटं लागली मला। आणि त्याच्यात ना मी 1 वाटी साखर टाकले। आणि पूर्ण आता मिक्स करून घ्यायचे। आणि ना मी काजूची पावडर घेतले, ती टाकून घेतले मी, आणि वेलची पावडर। ड्रायफ्रूट टाकायचे पण, काजू, बदाम, पिस्ता वगैरे। आणि पूर्ण ना मिक्स करायचं। आणि ना मी दूध पावडर घेतले, त्याच्यामध्ये ना मी दूध ओतले आणि पूर्ण ना असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण पावडर आहे ना ती मिक्स करायची दुधामध्ये आणि आता ओतून घ्यायची। 7-8 मिनिटं असंच उकळून द्यायची, घट्ट होतो आपलं दूध। काजूची पावडर टाकली ना तरी पण घट्ट होतं दूध आपलं। असं घट्ट करून घ्यायचं दूध। 10 मिनिटं लागली मला। आता आहे ना थंड करून घेतलंय मी। आता आहे ना मी कुल्फीचे मोल्ड घेतलेत। आपण मोल्ड मध्ये किंवा पेपर कप मध्ये पण करू शकतो। आता ना ते भरून घ्यायचं त्याच्यामध्ये। 2 डवळे भरून घ्यायचे। तसेच ना मी सर्व आता भरून घेते। बघा भरून घेतल्या। आता मी आहे ना फॉइल पेपर घेतलाय, तो आहे ना असं लावून घ्यायचं, पूर्ण असं पॅक करायचं त्याला वरून। असं मी सर्व आता ना लावून घेते। आणि मी रबर घेतलंय, ते रबर लावायचं असं। आणि सुरीने थोडंसं हे करायचं होल, आणि त्याच्यामध्ये ना काठी टाकून घ्यायची अशी। सर्व आता मी करून घेतले तसं।
आता आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 7 ते 8 तास. आणि आता मी राहिलेलं आहे ना ते एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. ते पण असं पॅक करून घ्यायचं. बघा 7 ते 8 तासानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली. आता तुम्हाला मी दाखवते कशी आपली कुल्फी झाली ती. मी ना पाणी घेतलं एका ग्लासामध्ये. असं 2 मिनिट असं ठेवून द्यायचं. बघा आता काढून दाखवते तुम्हाला. अशा मी सर्व आता काढून घेते. आता आहे ना याची पण तुम्हाला दाखवते काढून. असं हे काढून घ्यायचं कपाचं पूर्ण वरचं पेपर काढून घ्यायचं. बघा आपल्या कुल्फ्या आता तयार आहेत.